शांतिनिकेतनमध्ये कला चावडीचं आणि लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन सरदार रामचंद्र पाटणकर यांच्या हस्ते संपन्न. सांगलीतील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनासह कला चावडी या दालनाचा शुभारंभ सरदार रामचंद्र अजितसिंग पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रदर्शनात लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांच्या दुसऱ्या महायुद्ध काळातील तसंच 1926 सँडहर्स्ट कमिशन, DSO किताब, कोरियन युद्ध आदी महत्त्वपूर्ण प्रसंगांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आले होते. दरम्यान सैनिकांचं कल्याण, मनोधैर्य आणि प्रशिक्षण यांना प्राधान्य देणारे लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात हे भारतीय लष्करातील एक अत्यंत धाडसी आणि दूरदृष्टी लाभलेले सेनापती म्हणून थोरात यांचा उल्लेख केला जातो, असं मनोगत प्रमुख पाहुणे सरदार रामचंद्र पाटणकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. यावेळी कर्नल संकेत चव्हाणही या उपस्थित होते. त्यांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक DS माने यांच्यासह एस.पी.पी. थोरात सैनिक शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यांच्या हस्ते संपन्न होतोय. आणि बघा छानपैकी कोल्हापुरी पती आणि आता संस्थेचे संचालक गौतम यांच्या हस्ते संपन्न होतो. संचालक गौतम पाटील यांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न होतो. शाळा जोरदार वर्ग पाहिजे अशा सगळ्यांनी अभिनेचा परिचय केलेला आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी आज जे पाहुणे उपस्थित आहेत आणि आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित माननीय कर्नल संकेत चव्हाण यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. संस्थेचे संचालक माननीय श्री गौतम पाटील यांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न होतो. पुनश्च एकदा आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय रामचंद्र अजितसिंग पाटणकर आणि माननीय कर्नल संकेत. ही केवळ फक्त फोटो गॅलरी नाही आहे, पण शांतिनिकेतनच्या मार्फत सांगलीकरांसाठी आपण एक इतिहासाची खिडकी उघडत आहे, ज्याच्यामध्ये एक थोर सैनिक व्यक्तिमत्व जनरल थोरात साहेब त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या जीवनगाथेबद्दल आणि त्यांच्या सैन्य प्रवासाबद्दल माहिती घेण्याची ही एक सुवर्ण संधी आपल्या सर्वांना मिळत आहे. त्याबद्दल मी आपले खूप अभिनंदन करतो.
आपल्या इंडियाच्या भारताच्या जनरल साहेबांना त्यांनी किडनॅप पण केलं होतं आणि त्यांना हत्या करायची परमिशन पण होती जनरल साहेबांची. ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे, आपल्याला जे वाटते तेवढं सोपी नाही. मग त्यांना सोडून आणायची जबाबदारी लेफ्टनंट जनरल SP थोरात साहेबांना का देण्यात आलेली, हा विचार करण्याचा भाग आहे. कारण थोरात साहेबांचं व्यक्तिमत्व अत्यंत शांत, संयमी आणि जे देशाला आवश्यक आहे तेच करणार. दंगा करून युद्ध करून ते झालं नसतं, नाहीतर त्यांचे पण 400-500 कैदी गेले असते आणि आपली जनरल साहेब पण गेले असते. नावाने जे गॅलरी ओपन झालेली आहे त्या संदर्भामध्ये आज तर जनरल थोरातांची 120वी जयंतीनिमित्तानं मला इथं निमंत्रित केलं आणि आत्ताच जी काय आपण एक संस्थेची फेरफटका मारून आपण आलो आणि इथली जी काय आर्ट गॅलरीचं उद्घाटन केलं. एक उत्कृष्ट दर्जाचं शांतिनिकेतन हे मला वाटतं की एक विद्यापीठ आहे आणि सर्वांनी खऱ्या अर्थानं ह्याचा पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे. ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी तर माझ्या मते हे अत्यंत अमूल्य असं ठेवा हा डॉक्टर PB पाटील सर, स्वर्गीय PB पाटील आणि त्यांचे चिरंजीव आपलं गौतम पाटील सर यांनी निर्माण केलेली एक संस्था ह्या एक उत्कृष्ट दर्जाची आहे. मी पूर्ण त्यांना अभिनंदन करतो, त्यांचं शुभेच्छा देतो की यातून अनेक देशाचं नेतृत्व करणारे असे व्यक्ती घडले जातील आणि त्याचबरोबर शासकीय आणि सैन्यातसुद्धा जाणारे उत्तम व्यक्तिमत्व इथून घडवले जातील यात मला शंका नाही. धन्यवाद.